ज्ञानानं अहंकार येतो बरं. नुसतं ज्ञान असलं डॉक्टर साहेब तर माझ्यामुळं झालं, मी होतो म्हणून झालं. अहंकार वाढला का बीपी कमी जादा होतो, बरोबर आहे ना. आणि म्हणून नुसतं ज्ञान म्हटलं की माणसाला युगो येतो. पण ज्ञानाला जर प्रेमाचा आणि भक्तीचा ओलावा असेल तर त्या ज्ञानाला किंमत आहे. विश्व सुंदरी झाली, लेकरच पाहिना. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला कळलंच नाही त्याचा चहा नाही, उद्या काल्याच्या दिवशी यायचं आणि बुंदी घेऊन जायचं घरी. महाराज भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. सिटी मारते जरा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. घरामध्ये प्रेम आहे तर समाधान आहे. आणि ज्या घरामध्ये समाधान आहे, त्या घरामध्ये भक्ती आहे, त्या घरामध्ये प्रेम आहे, त्या घरामध्ये आनंद आहे, त्या घरामध्ये बोध आहे. असा सुंदर देखणा सप्ताह तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन केला. शिवपुराण महाकथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्यांच्या मुखारविंद्यातून श्रवण केला अशा साध्वी करपे दिदी, सोनाली दिदी करपे यांच्या मुखारविंद्यातून आपण ही भगवान शिवाची माता पार्वतीची कथा श्रवण केली. यांच्यामध्ये प्रेम आहे महाराज. जगात यांच्या इतकी प्रेमळ जोडी कुठंच नाही जगात बर का. शंभू तिथे अंबिकान संत तिथे विवेक आशणे कीजिए. आणि ज्या घरामध्ये बाबा प्रेम आहे, ज्या घरामध्ये आनंद आहे, ज्या घरामध्ये बोध आहे, त्याच घरामध्ये आहाराचं मार्गदर्शन करणारी पार्वती ब्रिलियंट असते. आणि ज्या घरामध्ये पार्वती दैदिप्यमान आहे, स्मार्ट आहे, इंटेलिजंट आहे. स्मार्ट म्हणजे उसकी स्किन ग्लो करती है, वो स्मार्ट नहीं होती. जरा डीएड बीएड बीपीएड लॉ डीएचएमएच इंजिनियर जास्त शिकलेले पडू नये. ते फक्त एवढंच म्हणतात बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे भूलथाप. यांनी जरा अवधान द्या जरा. ज्याचा जिसकी स्किन ग्लो करते है वो तो स्मार्ट नाही होती. मी आता ज्यांच्या घरामध्ये तुपे भाऊंच्या तिथं गेलो होतो, तिथं टीव्ही चालू होता आणि टीव्ही मध्ये एक मुलगी महाराजजी असे डान्स करत होती. तिथून एक फिल्म प्रोड्यूसर चालला होता आणि त्या प्रोड्यूसरने तिच्याकडे बघितलं आणि तो म्हणला वाव व्हेरी नाइस, इसकी स्किन कितनी ग्लो करती है, क्या लगाती होगी. माईक घेऊन गेला तिच्या जवळ असा आणि तो तिला म्हणला कोणत्या कॉलेजमध्ये आहेस. ती म्हणले मे आणि कॉलेज इम्पॉसिबल. तिकडून अशी डुबरी पोरगी पळत आली, मम्मी. वाव मम्मी. आणि मग त्याने विचारलं कसं शक्य आहे. ती म्हणली जीवन आता सौंदर्य बहरले. दादा अध्यक्ष साहेब, बाबा महाराजजी, माऊली महाराज, पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल. डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातलं विचारा. पोरांच्या दंडातली ताकद वाढायची का डोक्यातली. वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. पोरं खाऊ घालू घालून दंडळीची कंडळी. आपल्या घरामध्ये ताकदीचं पोरगा असावं, मग दंडातल्या ताकदीचा असावं का डोक्यातल्या. आता एक 7-8 दिवसापूर्वी डोक्यातल्या ताकदीचा वॉरियर माणूस गेला, किंग माणूस गेला. डोक्यामध्ये ताकद होती. नाव काय होतं त्यांचं, हाय ना, पारशी समाजाचं. आय कॅन डू.
मी करू शकतो आणि मी बनवू शकतो, हा आत्मविश्वास ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये पती पत्नींमधलं मिलनातलं प्रेम आणि प्रेमामधनं निर्माण होणारं ओर्जन, इति नाम परमार्थ. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा परमार्थ मूर्खाचा, बावळटाचा, नालायकाचा नाहीये. जिथं विज्ञान थांबलं, जिथं गुगल थांबलं, तिथून पुढे माझी माऊलीची ज्ञानेश्वरी प्रारंभ झाली, माझी तुकोबारायचा गाथा प्रारंभ झाला. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे अथी आणावे, मग संता त्या भजावे सर्वस्वेसी. पुन्हा सांगतात पुढं, का भूमीचे मार्दव सांगे कुंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते प्रधान भाऊ. तसं घरामध्ये जन्माला आलेल्या लेकराची ताकद आई वडिलावर न कळते. इथं डीएनए फार स्टँडर्ड लागतो. कळलं की नाही कळलं? बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र, अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे. इथं पुरुषाचं रक्त फार शुद्ध लागतं आणि रक्त शुद्ध व्हावं याच्या करता आणि आहार खाल्ल्यानंतर डायजेशन नाही तर संडास खोलीत जातं खसाखस गिड्या. ज्या घराला आहार कळाला, ज्या घराला पचन क्रिया कळाली, त्या घरामध्ये स्टँडर्ड आहे, निरोगी माणसं आहेत. आणि ज्या घरामध्ये निरोगी आहेत त्या घरात परमार्थ चालतो. आणि ज्या घरात रोगी आहेत त्या घरात देवदेव चालतो. देवदेव कळाला का? त्याला लिंब धरा. हे देवदेव. देवदेव वेगळा आणि परमार्थ वेगळा. आपला देवदेव चालू आहे का परमार्थ चालू आहे? परमार्थ म्हणजे विज्ञानाची पुढची स्टेप, पण देवदेव म्हणजे वडेतले देव. कोंबड्या, झोंबड्या, गुराड झालेले बोकडे, तुम्ही काय खाऊ घालतात घरामध्ये लेकराला? डॉक्टर साहेब, नगरचा मुलगा होता माझ्या मित्राचा मुलगा, MBBS साठी रशियाला गेलो मी त्याच्याबरोबर. ऍडमिशन घ्यायचं होतं, मार्क कमी होते, मॅनेजमेंट केलं 93 लाखाला. 93 लाखाला थोडस मार्क कमी होतं ते. नाही नाही मला हाय असं राहून द्या आवाज. आता काही नाही, आता मस्त आवाज आहे तुमचा. मी माग का जातो? यांचं कॉन्सन्ट्रेशन माझ्यावरती वाढावं म्हणून मी इथं जातो. इथं काय येतो? इथं काय येतो? कारण की यांचे कान माझ्याकडे लागून राहावेत. कारण की इथं तर युद्ध चालू नाही. गोपाल कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, ही निवांत क्षणी सांगितली का युद्धामध्ये सांगितली? तलवारीचा आवाज, भात्याचा आवाज, हत्तीचा चितकार, घोड्याचं खिदळणं, रथाच्या चाकाची गरगर, आणि तिथं भगवद्गीता सांगितली. अर्जुनाचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन, ज्या घरामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे, ज्या घरामध्ये एकाग्रता आहे, त्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, ब्रिलियंट लेकरं घरामध्ये जन्माला येतात. ज्या घरामध्ये बापाचं ध्यान आहे, ज्या घरामध्ये आईचं ध्यान आहे आणि त्यांची प्रेम चांगलं आहे, एकमेकाबद्दल विश्वास आहे, विश्वासाच्या मिलनातून, मन मिलनातून, शरीर मिलनातून निर्माण होणारी प्रक्रिया म्हणजे आपले 1ली ते 10वीचे पोरं. आपल्या घरामध्ये जर आपलाच बाप ठोकेट पडेल, संपाल तुम्ही. जरी संभाजीनगरमध्ये 70 एकर जमीन रोड टच जरी असली ना तुमची, संपायला काही वेळ लागत नाही. किती ब्रिलियंट लेकरं जन्माला घातले तिने, याच्याही पेक्षा जन्माला घातल्यानंतर त्यांना आहार किती प्रेमाने भरवतीस तू. त्या आहारामध्ये किती आदर आहे, किती प्रेम आहे, किती भाव आहे. कारण की आपलं लेकरू आपल्याला मोठं करायचंय, उभा करायचंय.
शून्यातून विश्व निर्माण करायला त्याला लावायचंय. अरे त्याला रामाच्या, भीमाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या, राजाच्या गोष्टी सांगून फार मोठं उभं करायचंय. माझे ज्ञानोबा सांगायचे त्याला, माऊली इतकं दुःख इथं कोणाच्या लेकरावर आहे? ज्ञानेश्वर महाराजा इतकं दुःख तुमच्या कोणाच्या लेकरावर आहे का अण्णा? मला सांगा. अजिबात नाही. आई मुक्ताबाई इतकं दुःख तुमच्या जीवनामध्ये आहे का कोणाच्या? तरुण मित्रांनो, माझ्या तुकोबराई इतकं सहनशीलता आता इथं कुणाकडे आहे का? योगेशजी महाराज, गुरुजी, बाबाजी, मृदुंगाचार्य, अजिबात नाही. आपल्या जीवनात दुःख काहीच नाही. गोपाल कृष्ण इतकं दुःख कुणाच्या जीवनात आहे का? गोपाल कृष्णाचा जन्म कुठं झाला? सेंट्रल जेलमध्ये. कृष्णाचा जन्म पैलवान सेंट्रल जेलमध्ये झाला. आपण तर चांगल्या व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये जन्माला आलोय. बरं झाला तर झाला, उचलला. सेंट्रल जेलच्या बाहेर सिक्युरिटी भयानक आहे, त्याच्यातून बापाने उचलून नेला. धोधो धोधो पाऊस पडतोय. म्हणजे जन्माला आल्यापासून संकट आहेत. लेकरू खचलक उभा राहिलं. आपल्या लेकराला उलशीत तोटा झाला, आपल्याला धंदा करायचा नाही. नाही म्हणजे नाही, नो. महाराज प्रेम सामर्थ्य देतं, प्रेम आत्मविश्वास देतो, प्रेम आपुलकी देतो, प्रेम दृढ निश्चय देतो आणि प्रेम सहनशीलता शिकवतो. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. ज्ञान असावं, पण त्या ज्ञानाला प्रेमाच्या आणि भक्तीचा ओलावा जर असेल तर ते ज्ञान तुम्हाला समाधान देईल. तर ज्ञान तुमच्या घराचं मंदिर करील. तर तुमच्या घरामध्ये वॉरियर जन्माला येतील. तुमच्या घरामध्ये कृष्णासारखे मुलं. मी गेलो सहज रशियाला आणि तिथं मुलं मुली, आता ह्या मुली बघा ना, ज्ञानानं किती चमकतात. मुखमंडित रेणू, चारित धेणू, वादित वेणू, मधुर सुरम. अशा स्मार्ट मुली तिथं. मुलं तेवढे स्मार्ट. मोठं कपाळ, धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भोवाया, सरळ नासिका, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात. स्त्रीनं जर ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं तर तिचा खालचा ओठ ऑटोमॅटिक गुलाबी होतो, लिपस्टिक न लावता. आणि पुरुषानं जर ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं तर त्याचे दोन्ही ओठ ऑटोमॅटिक गुलाबी होतात, लिपस्टिक न लावता. हो. आणि महाराज तिथं त्या काय निघलं? हो ऐका की, हो आत्या, काय आहे? विठ्ठल 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 गो मे काय? बसा बसा बसा. हो ऐका ना, हो सुनीता वहिनी, हो बसा की. तुम्ही अलका अक्का का सुनीता वहिनी का मंगल काकू? कोण आहात तुम्ही? सुरेखा आहात का सूर्यमाला आहात? पाल आहे का? तुम्ही पालीला उलट घाबरायला नाही पाहिजे. असो, काही हरकत नाही. पालीचंही सांगतो तुम्हाला, जरा थांबाच. ज्या घरामध्ये बाबा भक्ती आहे, प्रेम आहे, विवेक आहे, त्या मुलांना आणि मुलींना मला असं बोलावं असं वाटलं. स्मार्ट होते ते, चमक होती चेहऱ्यावर, चमक होती. कारण की बुद्धीचा ब्राईटनेस तुमच्या चेहऱ्यावर येत असतो. तुमच्या विचाराचा ब्राईटनेस तुमचा डिस्प्ले चमकवायला कारणीभूत असतो. तुमचं मेमरी कार्ड तुमच्या डिस्प्लेवरून कळतं कसं आहे ते. पोरं बाबा मला बघितले, मला बोलावं असं वाटलं आणि त्या पोरांना बोलवलं. अरे मला बोलायचंय तुमच्या बरोबर. म्हणलं लँग्वेज कोणती? ते म्हणले महाराष्ट्र, मराठी बोलतोय आम्ही. म्हणलं होय होय. आणि मग त्यांना बोललं, कुठली आहेस तू? काय नाव आहे? ती म्हणे माझं नाव मृणाली. वाव, तुझं काय आहे ग? श्रुतकीर्ती. तुझं? हे मा मालिनी. हे मा मालिनी हे नाव वेदातलं आहे. म्हणजे तिचे आई वडील किती हुशार असतील. हे मा मालिनी. हो. तुझं? श्रुतकीर्ती. तुझं? चंद्रप्रभा. तुझं? अलकनंदा. वाव. आणि मग ते पोरही तसेच होते तिथं, उंची भरपूर, स्मार्ट खूप. जसं काय भूत भविष्य वर्तमान काळ त्यांच्या नजरेत बांधून पडलेला आहे.
आणि मी सहज आडनाव विचारले, काय आडनाव आहे? ते म्हणले कुलकर्णी. तुझं जोशी, तुझं देशपांडे. हे कोण होते? आजही मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठे हॉस्पिटल कुणाचे आहेत? जिल्हा अधिकारी. एका सहीवर जिल्हा चालतो. कोण आहेत? हेच आहे. एका सहीवरती तालुका चालतो. कोण आहेत? आपले पोरं कुठे आहेत? आपले कळालं? आपले म्हणजे मांग, महार, चंभार, कुंभार, तेली, धनगर, वंजारी, माळी, साळी, कोळी, मराठा, चंभार, सुतार, लव्हार, 18 पगड जातीतले हिंदू. आपले पोरं कुठे आहेत? आपले पोरं फक्त इलेक्शनला येऊन येऊन येणार. कुठे आहेत आपले पोरं? कुठे आहेत? ए आई, कुठे आहे तुझं पोरग? कोणा नेत्या माग झेंडे घेऊन फिरते, कोणाच्या उष्ट्या पत्तरवाळ्या उचलते, कोणाच्या सतरांजे उचलते. अरे आपल्या घरामध्ये वॉरियर असावा, नेता असावा, किंग असावा, राजा असावा, भिकारी नको. आणि आपल्या घरामध्ये स्टँडर्ड लेकर जन्माला यावेत, सपरात यावेत. बरेचसे लेकर सपरात जन्माला आहे, पण सपराचा पॅलेस करणारे लेकर आहेत. आणि बरेचसे पॅलेस मध्ये जन्माला आले आणि पॅलेस कॉपी केली. कोण आहोत आपण? आपल्या धमन्यांमधले जे रक्त आहे, हे रक्त कसं आहे, कुठलं आहे? अरे मावळ्याचं आहे. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सावळे वाहती प्राण शोभा खातर, वाहती प्राण शोभा खातर, वाहती प्राण शोभा खातर. हे स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार मावळे. हर हर महादेव वरती गर्जना झाले अमर. हे रामाजी, हे रामाजी, लई बुळक नाही लागत. माझ्याकडे 2000 कार्यकर्ते सारे भामटेच येते. गोरगरिबाचे संडास खातेत, डोल खातेत, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खातेत. सारे भामटे आहेत महाराज, सगळे स्वार्थी आहेत. तू म्हणता तू कोणत्या पार्टीचा? मी कोणत्या इलेक्शनचा नाही, पार्टीचा नाही. मी जरांगे पाटलाचाही प्रचार करत नाही, भुजबळ साहेबाचाही करत नाही, फडणवीसाचाही करीत नाही. माझा एकच नेता, विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोच पांडुरंग आहे मायबापांनो. त्याचेच आम्ही आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार सुद्धा नाही हे करा आणि ते करा. पण तुमच्या घरामध्ये किती सुज्ञता आहे. भगवंताला काय मागायचं असेल आजच्या दिवशी? देवा मला बाकी काही नको, ज्ञान दिलं तर त्या ज्ञानाला भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा दे, बाकी काही नको. आणि आपल्या घरामध्ये पोरं ज्ञानाने मोठी करा. आपल्या घरामध्ये पोरं विचाराने स्टँडर्ड करा. आपल्या घरातल्या लेकराचं मन प्रभावशाली असावं. आपल्या घरातल्या लेकराची बुद्धी फार प्रगल्भ असावी. मायबापांनो, प्रगल्भ बुद्धीचे लेकरं आपल्या घरामध्ये, ज्या घरामध्ये बुद्धीची प्रगल्भता आहे त्या घरातले लेकर घाबरत नाहीत महाराज. ज्या घरामध्ये मन प्रभावशाली आहे त्या घरातले लेकर लात मारीन तिथं पाणी काढतात. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. त्याकरता आहाराचा परमार्थ कळावा, याच्याकरता संगतीचा परमार्थ कळावा, याच्याकरता पंक्तीचा परमार्थ कळावा, याच्याकरता घरामधलं वातावरणाचा परमार्थ कळावा. तुम्ही किती दिंड्या केल्यात, तुमच्यामध्ये किती बदल झाला, याला फार मोठं महत्व आहे. लय फार मोठं महत्व आहे. तुमच्या किती गाभंग पाठ आहेत याच्याही पेक्षा तुमचं आचरण किती शुद्ध आहे. नाही तर मी महाराज
अम्मा सारा गाथापाठ साऱ्या महाराष्ट्रात दिसतो, टीव्हीला 15 दिवसाला दिसतो, आणि म्या माया भावाचा खोबा काढला. मला काय काढी लाविता का? निस्ते कपडे घातले महाराजाचे म्हणजे महाराज होऊ शकत नाही. आता मी महाराज दिसतो का महाराज आहे? बोला की महाराज दिसणं महत्वाचं का असणं? दिसणं नव्हे, असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रतात दिसणं महत्वाचं का असणं? काय वाटतं? बोला की पतिव्रतात दिसणं महत्वाचं का असणं? असणं फार महत्वाचं आहे. बाह्य स्वरूप नव्हे, अंतर स्वरूप आहे. अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी पाहे जोडी भावाची, बाबाची देव सोयरा सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा. दिसणं नव्हे, असणं फार महत्वाचं आहे. नाहीतर कपडे महाराजांचे आणि लफडे निळफुलेचे. जमत नाही, जमणार नाही, ते जमणार नाही. म्हणून जगत असताना भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. घरामध्ये भक्ती असावी, भक्ती प्रेम असावं, आणि त्याच्यानंतर ज्ञान प्राप्त व्हावं. एक जणाने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत केले बरं का. आणि एवढं ज्ञानाचा अहंकार झाला त्याला बरं का बाबाजी, बरं का महाराजजी, अध्यक्ष साहेब. असा अहंकार झाला ते कुणालाही काही गावामध्ये प्रश्न विचारायचं. लोक वैतागून गेले. त्याच्याकरता तुमचा आवाज वाढायला लावला मी. अशी देत जाकी सूर असं चालत चालत जाकी वाजत जाकी असं. लोक वैतागून गेले. कसल्याही प्रकारचे प्रश्न विचारायचा, लोकाला सांगता येत नसायचं. आणि लोकांनी त्याला गावाच्या बाहेर काढला. एवढा अहंकार झाला, दिवसा कंदील लावून चालायचं. कंदील माहित आहे ना, कंदील लावून चालायचं. असं लोकांनी विचारलं, का हो बाबा कंदील कशाला लावला? त्याने सांगितलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच मी कंदील विझवल, अन्यथा विझवणार नाही. तर बोला, अरे बापरे, गावातनं काढून दिलं. असं मजल दर मजल करत पार आमच्या तिकडं आलं. असं डायरेक्ट इथनं हायवेला लागलं, संभाजीनगर अहिल्यानगर हायवेला. आणि मग तिकडं असं तर डायरेक्ट नेवाशा फाटा बरं का. नेवाशा फाट्यावरनं पूर्वेकडे टर्न मारला, शेवगाव रोडला, मग भेंडा कोकाण्याला आलं. कोकाण्यातनं माझं गाव पलीकडे 3 किलोमीटर. असं पुढं गेलं, तिथं एक जण शेतकरी असा आऊत हाकीत होता. आऊत कळतं का? असा रुमणा आहे, आऊत आहे, बैलाची जोडी आहे. चाल, अरे राजा हो राजा, आनंदाने त्याचं आऊत चालू आहे. आणि तेवढ्यामध्ये त्याला दिसला तो अहंकारी माणूस, ज्ञानाचा अहंकार चढलेला, कंदील लागलेला. आता शेतकऱ्याच्या मनात असं आलं, याच्याकडनं रात्री कंदील विजवायचा विसरला असेल, प्रवासात असेल, आणि म्हणून यानं हाक मारली, ओ मामा. मागं पुढं पाहायला लागलं. तुम्हालाच? मला? अरे या देहाला शास्त्री म्हणतात. काय शास्त्री? तो कंदील विजवा. त्यानं तोपर्यंत बैल असे आखडले,
आणि रुमण्याला कासरा बांधला. कासरा रुमन आणि त्याच्या जवळ गेला. अहो तो कंदील विजवा. तेवढ्यामध्ये हे सांगायला लागलं, तुला माहित नाही करे बालका, बालका या देहाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखद्गत आहेत. माझ्या प्रश्नाचं जो कोणी उत्तर देईल तरच मी कंदील विझवल, आणण्याचा विझवणार नाही. अच्छा. शेतकरी म्हणला, मग शास्त्री काय माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील का? आम्हास काय विचारणार आहे, जरा प्रगल्भ शंका विचारावी. उपवेशाहा. ते नाना तर डांडरलेले काही काही येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागने को बैठे. गणू दादा काही काही लई म्हणजे काही घेणं देणं, कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पिणं लई राहते. तर काय विचारणार आहे, जरा प्रगल्भ शंका विचारावी आम्हास. उपवेशाहा. जरा संस्कृत मारायचं ते. आता शेतकरी म्हणला 1च मिनिटात पुन्हा बैल आखडून येतो. गेला त्यो पोपट दादा. त्याने रूम न उपशिल. डॉक्टर अध्यक्ष आणि बैल पुन्हा आवताची ती हे राहत का लोडला बांधले आणि रूम ना रूम न आणलं त्याने असं खांद्यावर. आणि ते म्हणला, शास्त्रीला म्हणला इचारू का? ते म्हणले इचार. ते म्हणे हे रूम न कुठं लागन. हे रूम न लागन कुठं? ते म्हणला काय काय नाही ते कंदिली जो नाही ते एका ठोक्यात नडगी फोडीन म्हणे. उग घेणं देणं कंदील लावून येणं. म्हणजे हेच ती म्हणजे आहे ना, घेणं देणं कंदील लावून येणं. आणि येड्याच्या खिशाला मी पुढची लावली 4-4 पिणं कंदिली जो. त्या पंडिताला वाटलं डोकं सांगावं तर हे पाठड आणायला बसलं, आपलं पाठ सांगावं तो पोटरी आणायला बसलं, पोटरी सांगावं तर नडगी आणायला बसलं. ते म्हणे कंदिली जो. फेकूनच दिला तिने कंदिली. निस्तं ज्ञानानं अहंकार येतो माय बापांनो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. देव झाला. हे अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. देव झाला. तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. किंवा अहंकाराचा वारा न लागो राजसा. देवा अहंकार नको. अहंकाराने माणसं मरतात, बीपी वाढून मरतात. अहंकाराने बरेच माणसं काही काहीला बेलपलच होतो डॉक्टर हे असं. आणि एक हेडलाईट बंद असं. हे अहंकाराने ब्लॉकेज होतात. विचारावा इथं पुढे डॉक्टर भेटला बाळ बोलून तर तिथून पुढे उलशी. हे 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 हृदय एवढं नाजूक आहे ना महाराज. हे कोणाच्याही ताब्यात देऊ नका. येड्या फिड्याच्या काय ताब्यात देऊ नका. कोणालाही आपलं हृदय ज्याला समजत नाही ती म्हणती आणि तेरे बिंदिया नाही लागा मारा राजा. हे कोणाला द्यायचा विषय का महाराज?
हे कोणाला द्यायचा विषय नाही. लोक याच्यावर एवढा अत्याचार करतील ना, ब्लॉकेज होतील, ब्लड फास्ट, तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित, हे पंपिंग आहे, मशीन आहे. हे ज्याला कळल ना, हार्ट टू हार्ट, हे परमार्थामधले बरेचशे गोष्टीचे संकेत आहे महाराज. हो, हे हृदय ते हृदय म्हणजे बिगर वायरलेस कॉन्टॅक्ट करण्याचं साधन म्हणजे हे हार्ट टू हार्ट. इथून न्यूयॉर्क, फ्रान्स, जपान, इटली, मलेशिया, मॉरिशस, इथून हृदय कॉन्टॅक्टने संपर्क करता येतो. पण आपणही तेवढं पॉवरफुल पाहिजे. आणि आपणच जर गांजा उडीत असलो तर अनाथ खोल दे पलक दुनिया को झलक कैलाश के राजा, हमने चिलिम मरा है ताजा, तू भी दम मराने आजा. बोल घेतो फेकीतो तू. याला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत. याला 3.5 कोटी छिद्र आहेत माय बापांनो. हे ज्याला कळालं त्याला परमार्थ कळाला. हेच ज्याला कळलं नाही त्याला परमार्थ काय कळणार. या बिल्डिंगचं स्टील मजबूत करण्याकरता जिनं कॅल्शियम दिलं स्तनाद्वारे, ती आई ज्याला कळाली त्याला परमार्थ कळाला. महाराज, ज्या आईनं आम्हाला तिचं रक्त बदलून, किती विशेष आहे ना डॉक्टर साहेब. आईच्या पोटात असताना आईचं ब्लड ग्रुप वेगळं, लेकराचं ब्लड ग्रुप वेगळं. मग आईचं रक्त लेकराला मॅच झालंच कसं. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. महाराज, नाभी म्हणजे बेंबी मध्ये असं कोणतं फिल्टरिंग आहे की आईचं रक्त बदलून लेकराच्या रक्तात रूपांतर होतं. आणि मला असं वाटतं एकच नाळ असते, बरोबर आहे महिला मंडळ, एकच नाळ आहे ना आईच्या आणि लेकराच्या कॉन्टॅक्ट मधली एकच नाळ आहे. ज्या नाळेद्वारे पाणी दिलं त्याच नाळेद्वारे ब्लड दिलं, ज्या नाळेद्वारे ब्लड दिलं त्याच नाळेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य दिले, ज्या नाळेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य दिले त्याच नाळेद्वारे प्राणवायू दिला. म्हणजे किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आईच्या पोटात आहे. बाहेर इथं एक नळी, नळ्याची एक नळी, मागून नळी. आतमध्ये सगळ्या एकाच नाळावर चालतं महाराज. हे नवल आहे. आणि किती विशेष आहे, किती प्रेम आहे. आईचं रक्त लेकराला मॅच होतं. याचं नाव कसं असेल तर आम्ही आईच्या चित्तामध्ये असतो माय बाप. मातेची चित्ती, मातेची चित्ती, मातेची चित्ती, मातेची
टिकून ठेवायला मावा आणि गोवा नाही खावा लागत. अहो काही काही मावा खाऊ 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 त्यांच्यातलं पार मावाच निघून गेला. महाराष्ट्रात 1,30,000 हिजडे जन्माला आले नवीन नवीन. आणि त्यातली त्यात तुमचं आकड्याचं डिटेल मला उद्या विचारा, मी तुम्हाला घराघरी सांगेल. हो, मेन जे पुरुषत्व असतं हे पुरुषत्वच संपलो मावळणी. बरेच गडी दिसतेत माणसावनी. हा पण बाजूला हो ना जरा असं असे मी काय मला जायचं होतं. संपायला लागले हेजडी के फौज जन्माला यायला लागली. आहाराचं नियोजन करा माय बापांनो. हे डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरात चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवाईचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम, अल्सरचे प्रॉब्लेम. माय बापांनो हे जे प्रॉब्लेम आहेत ना हे उद्भवायला लागलेत आहाराने. 20 वर्षापूर्वी तुरळूक एखाद्याच्या घरात डायबिटीज होता. आज प्रत्येकाच्या घरी डायबिटीज आहे. आता जर विचार केला ना, ऑब्झर्व केलं ना, इथून 10-10 किलोमीटरवर तुम्हाला 1-2-4 कॅन्सरचे पेशंट सापडतील. पण 2033 ते 35 मध्ये प्रत्येक घरात एक कॅन्सरचं पेशंट असणार आहे. काही ठाऊक तुम्हाला? काय खातो आपण याचं भान असावं, काय लेकराला देतो आपण याचं भान असावं. आपले लेकर मोठे करत असताना नुसत्या दंडातल्या ताकदीनं मोठे करू नका, डोक्यातल्या ताकदीनं ज्याला लेकर मोठे करता आले त्याला पहिलं चरण कळालं महाराज. भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा.
टीव्ही स्टार, पण बऱ्याच मला असं वाटतं एक फिल्म मध्ये दिलं ना आपलं गाणं दिलेलं आहे त्यांचं सर. कोणचं? का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडीला. जबरदस्त. हे सोपं नाही, हे सोपं नव माय. उग नव माय. त्याला स्वर, ताल, लय, उतरण, ठेवण, सूत्र हे सगळ्या गोष्टी असतात तिथे. सगळ्या गोष्टी लागतात तिथं. उग नव माय हे. आणि आईचं बापाचं पुण्य लागतं इथं. आता काही पोरच निसती इजरीवर बनेल झेंडत येत. त्यांची काय चूक नाही, त्यांची मतरी तशी झेंडत होती. हो, तुमच्या घरातल्या स्त्रीनं ज्या ब्लाऊजला बायाच नाही असं ब्लाऊज घालायला पाहिजे का? वय मंगल काकू, यमुन मावशी, गंगू आत्या, सांगा ना. धुरपादा अक्का, सांगा बरं, आपल्या सुनानं बिगर बाईचा ब्लाऊज घालायला पाहिजे का? बरं जाऊन द्या, मागून सारं पाठाड उघडण एवढीच पट्टी अशी. आपल्या घरातल्या स्त्रीनं घालायला पाहिजे का? एक सांगू तुम्हाला, परपुरुषाच्या नजरा जर तुमच्या घरातल्या स्त्रीच्या उघड्या अंगावर जर पडत असतील तर जन्माला येणारे लेकर नालायक जन्माला येतील. होय, म्हणजे कपडे कसे घालावे, आणि ज्याला कपडे घालायचं भान नाही मग आपण समजून घ्यायचं जसे कपडे तसे लफडे. ना 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 ना. म्हणून जगत असताना उद्यापासून तुम्ही तुमचा विचार करा. तुम्हाला नीट कपडे घालायचे का टक ठैया ठैया. घरामध्ये पुरुषाचं खाणं स्त्रीचं न्हाणं झाकून असावं. याच्याही पुढे सांगतो, घरामध्ये कुलवान गुणवान सीलवान घरामध्ये स्त्रीचं पोट झाकलेलं असावं. म्हणले जे पोट झाकलेलं आहे त्या झाकलेल्या पोटातून आनंद देणारे लेकर जन्माला येतात. एक जण मला पुण्यात विचारलं, पोटाचा आणि लेकराचा काय संबंध? दादा भैया, पोटाचा आणि पोराचा संबंध काय असं मला विचारलं. काही पण सांगतो का? तर आपल्या धर्मामध्ये एक रीत आहे. आई लग्नाच्या वेळेस नवरदेवाच्या बापानं नवरी मुलीच्या आईला एक साडी घ्यायची असते. आजीबाई, त्या साडीचं नाव काय गो? पोट. अगं आजीबाईला विचारलं मी, आजीबाई पुढची, तू थोडीच आजीबाई आहेस. काकू असं नव्हे बरं. हो यो, काय नाव आहे त्याचं? पोट झाकणं. मग पोट झाकणं त्या साडीला नाव का? तर नवरदेवाच्या बापाचं सांगणं असं आहे, अहो येईन बाई ऐका ना, तुमची मुलगी तुमच्या पोटाच्या रूपाने माझ्या दारात येते आणि तुमचं पोट उघडं पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी आहे. त्या साडीचं नाव आहे पोट झाकणे. आता याच्याही पुढचं आहे का? वाजलेत किती मला अगोदर सांगा. गणू दादा, सकाळी सातारा आहे 10ला. सातारा. काय म्हणले? हा 9:40 झालेत. म्हणजे रीडिंग जाळून घ्यायचं आणि बिलात फरकच नाही करायचा. ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला कळलं नाही त्याने फक्त कुपनाला गावात यायचं. मला असं काही हरकत नाही. पुन्हा श्राद्ध करतो आपण आपल्या धर्मामध्ये, म्हणजे बहुजन समाजामध्ये श्राद्ध केलं जातं. 18 पगड जातीमध्ये, हिंदू धर्मामध्ये श्राद्ध केलं जातं. हिंदू सांगतोय बरं का, जात नाही सांगत. आणि एक जण म्हणला हिंदू म्हणजे काय, मला म्हणला नाही. भाऊ, दादा, बाबा,
फोबडतात. मला एक जणांनी विचारलं हिंदू म्हणजे काय. आता लक्षपूर्वक आहे का बरं का तरुण मित्रांनो, हिंदू म्हणजे काय. आमच्या पायाचं रक्षणहितार्थ ज्या सांभाराने कातड्याची चप्पल बनवून दिली तो सांभार म्हणजे हिंदू. आमची इज्जत झाकण्याकरता ज्या शिंप्यानं कापड बनवले तो कापड बनवणारा शिंपी म्हणजे हिंदू. दादा आमच्या पोटामध्ये चांगल्या प्रकारचं अन्न जावं हा भाजीपाला पिकवणारा माळी म्हणजे हिंदू. दाढी वाढली, आमची दाढी केली, आमची कटिंग केली, आम्हाला फ्रेश केलं, आम्हाला टवटवीत ठेवणारा नावी म्हणजे हिंदू. तुमच्या गळ्यात लॉकेट आहे, माझ्या गळ्यात मुदी आहे, ह्या सोन्याचा अलंकार करून आपली शोभा वाढवण्याकरता सतत प्रयास करणारा सोनार म्हणजे हिंदू. हिंदू म्हणजे काय असं नव्हे माय. हिंदू म्हणजे सगळ्यांना एकत्र येऊन निर्माण झालेलं नाव, इति नाम हिंदू. अरे माझ्या मांगाच्या मुठीतली ताकद आणि माझ्या महाराच्या मुठीतली ताकद स्वराज्याकरता छत्रपतीच्या पाठीमाग संसार घेऊन उभा राहिली होती. ती मुठीची ताकद म्हणजे हिंदू. म्हणून लक्षपूर्वक आहे का, माझे संत माझा वारकरी संप्रदाय जोडण्याचा प्रयत्न करील आणि राजकारणी तोडण्याचा प्रयत्न करतील. लक्षपूर्वक आहे का महाराज. आणि म्हणजे संभाजी राजेचे मासाचे तुकडे गोळा केले एका महारानं, त्या महाराची मूठ म्हणजे हिंदू हे महाराज. हिंदू म्हणजे जात नव्हे, हिंदू म्हणजे एकोपा, हिंदू म्हणजे संरक्षण, हिंदू म्हणजे संस्कार, हिंदू म्हणजे संस्कृती, हिंदू म्हणजे परमार्थ. हे ज्याला कळालं त्या घरामध्ये पहिलं चरण म्हणजे भक्ती प्रेमाविना. ज्ञान नको देवा, ज्ञान असावं पण त्या ज्ञानाला प्रेमाचा आणि भक्तीचा ओलावा असावा, तर त्या ज्ञानाला किंमत आहे. ते ज्ञान आनंद देत असतं महाराज, उग नव्हे. आणि म्हणून काय सांगत होतो मी, म्हणा ना कीर्तन. पोट झाकणं ते हिंदूच मध्येच आलं ते गेलं बी. पोट झाकणं याच्या पुढचं सांगतो आत्या. आपल्या धर्मामध्ये दशक्रिया श्राद्ध केल्या जातं. त्याच्यामध्ये आईचा पिंड देत असताना आजीचा पिंड दिला जातो. आजीचं नाव घ्यायला लावतात का श्राद्धाच्या दिवशी. आजीचं काय नाव यजमान, आणि मग ब्राह्मण देवता आजीचं नाव का. आजीचं का नाव घ्यायचं आई, कारण की आम्ही जन्माला आलो, उघडे नागडे आलो, भोंगळे चिंगळे आलो. आमची इज्जत झाकण्याचं काम महाराज कुणाच्या साडीच्या बाळा त्यानं केलं, आजीच्या. गणूदादा ती साडी आजीची साडी आमच्या आई बापाच्या लग्नात आमच्या बापाच्या बापानं आमच्या आईच्या आजीला घेऊन दिली. त्या साडीचं नाव काय गो, आजीची र. आमची आई बाळांपणा करता मामाचे तिथं गेली डॉक्टर, आणि आमच्या आजीचे डोळे म्हणजे सोनोग्राफीचं मशीन. आताची सोनोग्राफीची तारीख तरी महिना सरकती, पण आजीबाईचे डोळे म्हणजे सोनोग्राफीच्या मशीनचं पुढचं व्हर्जन. काय कोणती लेन्स आहे कुणास ठाऊक. आणि ती मग आजी म्हणती महिन्यात 10-15 दिवसात मोकळी होईन. आता पेटीत ठुलेली आजीची नावाची साडी नेसून मऊ केलेली, तिनं ती पेटीतली साडी काढली, विळी घेतली, विळीची फळी पोटरी खाली दाबून धरली, आणि ती साडीचा काठ तिनं त्या अशा विळीच्या याच्यावर धरला, धारीवर, आणि असा चिरून बाजूला काढला. त्याचं नाव आजीची र. त्याचं केलं आम्हाला बाळत. आपल्या प्रत्येक कृती मागं विज्ञान आहे, पण हे कळण्याकरता भक्ती आणि प्रेम आणि त्याच्यानंतर ज्ञान असावं तर आम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत. अन्यथा नाही. आम्हाला फक्त एवढंच कळलं.
पक्की येडे फायदा केलेत आपण घरात. हे लक्षात असू द्या मायबापांनो. म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा ताया माझे. तुम्हाला सुख काय दे? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, हो प्रेम सुख दे, 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 हो प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, हो प्रेम सुख दे, 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 प्रेम विना नाही समाधान, 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 प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, हो प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, हो प्रेम सुख दे, 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 प्रेम जोरात टाळ्या वाजा एकदा. मृदुंगाचार्य करता एकदा जोरात टाळ्या वाजा. गायका करता. ATM 24 तास साऊंड सिस्टीम अशी कशी नाव आहे तुमची? हं? एकदा हे ATM साऊंड सिस्टीम 24 तासला एकदा जोरदार टाळ्या वाजा. काय झालं? मोर्या ते अर ते हेच आहे राव गंधाला ते मधीच आया. एकदा इथल्या नियोजन करणाऱ्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय देखणं दैदिप्यमान नियोजन आहे महाराज. ते वारे वा याला म्हणते नियोजन. आणि पहिलंच वर्ष आहे. हो ना. वारे वारे गंधादा मस्त झालं. आणि असं राहू द्यायचं मस्त. धर्माचं कार्य आहे आणि करीत चाला. सगळ्यांनी एकत्र येऊन करा. पण निस्ते सत्य करून बाबा लोक आणि गायक लोक मोठे नका करू. नाही आपले पोरं सुद्धा विचाराने मोठे झाले पाहिजे का नाही? नाही काही काही म्हणले 100 वर्षाची परंपरा आहे आमच्या सब्जीची आणि सारे पोरं ठवाय. नाही ते सगळे हळूहळू होणार आहे. आता लगेच त्यांना बागुलपणा नाही दाखायचा, नाही तर ते काम सोडून पळून जातील. हळूहळू 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 मी बराबर धोरणात घेतो आता तुम्हाला. आणि मग भक्त झाले म्हणजे पैसे लागत नाही बरं का. मला मठ बांधायचा आणि मला वाळू द्या आणि मला चिमेट द्या, मला पंक्ती घालायच्या, हे भिकार धंदा माझ्याकडे अजिबात नाही. अजिबातच नाहीये. मोठे व्हा, विचारानं मोठे व्हा, आहारानं स्टँडर्ड व्हा, शुद्ध खा की जेणेकरून आमचं शरीर स्टँडर्ड राहील, निरोगी राहील. काही खाऊ नका, काही खाऊ. त्या ढवळ्या कोंबड्या आल्या आता त्या
काय म्हणते त्याला बाबा ते ढवळ्या कोंबड्याला आहे काहीतरी शब्द पोपटराव नाही सगुणाची कण वाचित नाही का तुम्ही काही कडकनाथ आल्यात काही सगुणा आल्यात काही ते येड्या कोंबड्या पोरं तसे झाले बीएमटी येडे पोर कशाला खाऊ घालता अरे शुद्ध खाऊ घाला चांगलं खाऊ घाला योग्य खाऊ घाला अहो काही काही घरामध्ये आहारावर 40% खर्च केला जातो सर डॉक्टर साहेब प्रपंचातल्या कमाईतला 40 ते 50% शुद्ध आहारावर खर्च केला जातो अरे आपल्या पोराला सर्दी झाली तर म्हातारी म्हणते बॉम्बला तर रसा येतो का अरे गांठ्या क्या बात है अरे पंढरपूर वाटायला लागलं हे जणू काय नारळी सप्ताह चालू आहे गडाचा अरे एका सुरात एका तालात एका लयात लगेच सापाच्या खेळावर लगेच टाळ्या नका वाजी जाऊ गाड्या तुम्ही आता मी जेव्हा सांगन तेव्हा टाळ्या वाजायच्या वर करा हातारा हा भगवान प्रभू रामचंद्रजीच्या दरबारामध्ये ज्याचे ज्याचे हात वरती आहेत हातावर जर धनरेषा कमी असेल तर देवा धनरेषा चांगली दे आरोग्य रेषा चांगली दे ऐश्वर्यरेषा चांगली दे एवढीच मागणार आहे पण एक लक्षात ठेवा जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी एक सुर एक ताल और एक लय होना चाहिए हरे बेटो पार कुमार हरे बेटो पार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि हरि बिठो बार कुमार हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 बिठो बार कुमार हरि बिठो बार कुमार हरि 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 जय 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 बिठो हरि 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 बिठो बार कुमार हरि हरि जय जय बिठो बार कुमार जय 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 बिठो बार कुमार जय बिठो बार कुमार जय बिठो बार कुमार प्रेम सुख देई प्रेम सुख देई मी भगवंताला एवढंच मागणार आहे आज आता जेवढे आनंदी आहात ना तुम्ही आता तेवढाच आनंद शेवटच्या श्वासापर्यंत असू दे ज्यांनी ज्यांनी सप्ताहाला बाबा ज्यांनी सप्ताहाला अन्नदान दिलं ना कितीतरी पिढ्या अन्नदान करण्याची ताकद त्यांच्यामध्ये दे भगवंता ज्यांनी सप्ताहाला 1000 2000 100 200 500 दिलेत ना 50 रुपये दिलेत ना त्यांच्या घरामध्ये कधीच पैशाचा तुटवडा पडू देऊ नकोस देव कधीच नको
त्यांचे मुलं तुझ्यासारखे कर्तृत्ववान असू दे, आशीर्वाद दे देवा. एवढंच मागायचंय आज आपल्या सगळ्यांसाठी. आनंदाने जीवन जगा ना, आनंदात राहा. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. नाक द्वाताराला गाठीन बँकीत कोटी. अहो काही काही नुसतं उकरील बाबा. कोंबडा नाही का, कोंबडा खुरुडीतून सोल्डीवर कसा उखंडात जातो. आता तुमच्याकडे खुरुडे नाही, उखंडा नाही, इकडे सगळं रे पॅक झालेलं आहे, गरमत आहे. मला उचलून टाकले होते एवढ्या गर्दीत. मोकळं वातावरण, मला रानात राहायची सवय. कोंबडा जर खुरुडेतून सुटला ना गुरुजी, तर डायरेक्ट उखंड्यावर जातो, उकरीतो तो, असा उकरीतो. आणि कोंबड्याकडे पिल्लकड पाहतो ना, असा करतो, असा विकू नको विकू नको, असा उकरीत होते. आणि उकरीलं तर एक पायानं एक पकड असं कस तरी करतो ते असं. आणि तो उकरीतो आणि तो खात नाही, कोंबड्याने पिल्लच खाते. असं बऱ्याच कोंबडीने उकरीलं, खाल्लं अजिबात नाही, लेकनीन सुननीच खाल्लं. तुका म्हणे जाती कोंबड्याच्या परी, पुढे चिवकरी लाभणे घे. नुसतं उकरू नका, आनंदात जीवन जगा, समाधानात जगा. कारण की कोण्या दिवशी आमचा मुराळी येईल ना आम्हाला घेऊन जाईल माहित नाही. मुराळी कळाला का? पूर्वीच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर मुलीला नेण्याकरता यायचा, 8-8, 10-10 दिवस राहायचा. वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जायचा. 9व्या-10व्या दिवशी पुरणाच्या पोळ्याची पाटी केल्या जायची. मग ती पाटी उचलली का पोरीनं त्या मुराळ्याच्या मागं निघायचं. तसा आपला मुराळी आलेला आहे. आपण फक्त पिशी भरायची. वाळलेल्या गौऱ्या तयार आहेत का? थापावं लागतात रे वाघा. तयार आहेत. वाळलेलं सरपण तयार आहे. रडणारे हा रडणारे तयार आहेत. आणि खांदेकरी नाही, थोरला जावं इथं धाकला कपडे काढून ये. पेटीनारा अध्यक्ष साहेब, ज्या दिवशी पोरगा जन्माला आला त्या दिवशी जाळणारा जन्माला आला. आपण फक्त पिशी भरायची, निघायचं. आणि तुझे साजन के घर जाना है, नवे कपडे घालून जाणार आहे. म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विण नाही समाधान. जिला नवराच नाही तिनंच या ब्रोक्याला लिपस्टिक लावली. पुढच्या चरणात माऊली. रणवीरे जेवी शृंगार पै केला, रणवीरे जेवी शृंगार पै केला, प्रेम सुख देई. प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली, काय शिस्त आणि काय मस्त लोक आहेत महाराज. मागचे तरुण मित्र कंपनी वाढण्याचं याचं त्याचं सगळं काम त्यांच्याकडेच आहे ना. उद्याचं नियोजन फियोजन यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सगळे आपली हनुमान क्षणात तयार आहेत. गणपती बाप्पा मोरया उभा राय बघतो, टी शर्ट दाखव बरं उभा राय. हाय का एक टीम आहे का? अशा टीमा तयार आहेत सगळ्या. बारकले सारकले पोहरं आमचे महाराज मंडळी काय भारी जोडलेत महाराज. भगवान शिवाला माता पार्वतीला एकच मागणं, देवा तुमच्या गणपतीसारखा बुद्धीनं स्टँडर्ड मुलं आमच्या घरामध्ये दे. कार्तिकेय म्हणजे त्या कार्तिकामध्ये पुरुषार्थ होता, असे पुरुषार्थ लेकर आमच्या घरामध्ये जन्माला येऊ दे. बाकी काहीतरी